पुणे शहरातील कलवड परिसरात परप्रांतीय मुस्लिम लोकांकडून जमिनीवर कब्जा करून बेकायदेशीर मदरसा उभारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुणे शहरात कलवड परिसरात परप्रांतीय मुस्लिम लोकांकडून लोकसभा निवडणुकीचा फायदा घेत सरकारी जमीनवर ताबा करून तिथली झाडे तोडून तिथल्या नाल्यात भराव टाकून बेकायदेशीरपणे एक मोठ्या पात्राचं शेड उभारून बेकायदेशीर मदरसा चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कलवड येथे उभारण्यात आलेल्या या बेकायदेशीर बांधकामाला पुणे महानगरपालिकेकडून कुठलीही परवानगी न घेता शेड उभारून आता बांधकाम करून हा मदरसा चालवला जातोय। या बेकायदेशीर बांधकामाला व मदरसाला कलवड परिसरात राहत असलेल्या स्थानिक नागरिकांकडून विरोध केल्यानंतर त्या मुस्लिम मौलानाकडून विचारणा केली। मुस्लिम मौलानाला विचारणा केली असता त्या मुस्लिम मौलानाकडून स्थानिक नागरिकांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। मौलानाकडून सांगण्यात आले कि यह हमारी जमीन है, हम कुछ भी कर सकते हैं, हमारे पास सब परमिशन है, हमारी सब बातचीत हो गई है। परंतु या कालवड परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून पुणे महानगरपालिकेमध्ये तक्रार करण्यात आली, पण पुणे महानगरपालिकेकडून या बेकायदेशीर बांधकामावर व मदरसावर कुठलीही कारवाई झाली नाहीये। पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। आता याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनाही तक्रार करण्यात आली आहे। या बेकायदेशीर बांधकामावर व मदरसावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। शिंदे फडणवीस सरकारचं बुलडोजर या बेकायदेशीर मदरसावर चालणार का, असाही प्रश्न स्थानिक नागरिकांकडून यावेळी उपस्थित केला जातोय। 20 वर्ष झाले जेव्हा आम्ही घर बांधलं तेव्हा सगळे हिंदू लोक होते आणि ही कॉर्पोरेशनची जागा आहे का कुणाची रिकामी जागा होती, आम्हाला गार्डनसाठी होती म्हणून आम्ही काय बोल, पण कोणी येऊन आत्ता 10-15 महिन्यापूर्वी एकाने घर बांधलं मुसलमानांनी, त्यांना विचारलं तेव्हा ते काय म्हटलं आम्ही राहायला बांधतो, आणि आता त्यांनी मदरसा चालू केला आणि जाता येता 100 माणसं आमच्या इथून जातात। आमच्या बायका पोरींनी कुठे जायचं, सुनांनी कसं निघायचं घराच्या बाहेर, रात्री 12 वाजले तरी यांची लोक फिरतात, मग आमची सुरक्षा काय? अशा प्रकारचे असंख्य धार्मिक स्थळे, मदरसे, मस्जिदा तयार होत आहे, ज्यामध्ये असंख्य इल्लीगल ॲक्टिव्हिटीज पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण या भागात येणारे मुस्लिम हे बहुसंख्य बाहेरून आलेल्या वास्तव्यासाठी आलेले मुस्लिम आहेत, जे येथील स्थानिक नाही आहेत। अशी दाट शक्यता आहे हे बांगलादेशवरनं स्थलांतरित झालेले असू शकतात किंवा नॉर्थ ईस्टमधले जे स्टेट आहेत, बाहेरचे जे राज्य आहेत, इथं ज्या इल्लीगल ॲक्टिव्हिटीज चालणाऱ्या ज्या काही संघटना असतात, ज्या अतिरेकी संघटना आहेत, यांच्याशी संबंधित अशा काही घटना या भागात घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही शासनाला ही नम्र विनंती करतो की या आमच्या मागणीस आणि आमच्या विनंतीस मान देऊन याबाबत तातडीने आणि तात्काळ कारवाई करावी आणि याबाबतचा जो काही आम्हाला दिलासा लवकरात लवकर मिळावा ही एवढी अपेक्षा आम्ही शासनाकडनं करतो। नमस्कार, आम्ही सर्व कलवडचे रहिवासी आहे। आम्ही आत्ता कलवडच्या 219 सर्वे नंबर 259 त्या ठिकाणी आम्ही आत्ता उभा आहोत। आमच्या पाठीमागे जे दिसते ते अनधिकृतपणे बांधलेले एक मदरसा आहे। इथं ओढ्यावरती कमीत कमी 5 गुंठ्याचा भराव करून शासनाच्या जागेमध्ये बांधलेली एक अवैध मदरसा आहे। तर त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी आम्ही पाठपुरावा करत आहोत शासनाकडे। आम्ही आयुक्तांना ते पत्रक दिलेलं आहे, आयुक्तांची अजून कोणती कारवाई झालेली नाही, त्यामुळे आता आम्ही मीडियाकडे अप्रोच होतो। मध्ये 30 वर्षापासून वास्तव्यात आहे आणि आता जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून इकडे मदरसा बनलेला आहे। तर तिथून रात्री बेरात्री लोंढेच्या लोंढे इतके मुलं वगैरे येतात आणि दिवसासुद्धा यांचं जेव्हा अजान वगैरे चालते तेव्हा भरपूर मुलं ये जाय करतात। तर ते कुठून येत आहेत काय येत आहेत माहीत नाही आम्हाला, पण आमचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आमच्या गल्लीत लहान मुली आहेत, मुली आहेत मोठ्या किंवा लेडीज आहे, आम्हाला यायला त्रास होतो आणि असे 5-5, 6-6 एकत्र हे मुलं वगैरे इकडून जात येत असतात, तर आम्हाला भरपूर त्रास होतो आहे। आम्हाला स्वतःची सुरक्षेसाठी फारच प्रॉब्लेम होतो आहे, तर तुम्ही कृपया लक्ष द्या। नमस्कार, मी कलवड सर्वे नंबर 259 इथे राहिला आहे। 1 महिन्यापूर्वी मी ते मदरसा आत्ता झाला आहे, त्यांना विचारलं होतं, तो जो मुख्य होता तो म्हटला नाही राहायला घर बनवतो
आणि आता 1 महिना झाला की मदरसामध्ये 100 ते 200 मुलं राहतात आणि ते दारातून रात्री जा ये करत असतात आणि गाड्या एवढ्या. आता आमची सुना नातवंड आम्ही म्हातारे माणसं कसं त्या गल्लीतून चालायचं, ह्याची दखल घ्यावी गव्हर्नमेंटच्या लोकांनी. कारण आम्हाला स्थानिक भीती वाटते. आता 4 घरं सोडूनच मदरसा आहे आणि 200 माणसं आहेत ते. आता आम्ही बाई एखादी घरात म्हातारी वयाचं राहिला काय करणार आल्या आणि भांडणं होतं आणि यांना पाणी पुरतं आम्हाला प्यायला पाणी मिळेना. ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, पुणे.